पुन्हा वनवाय हो रातला लावतो या याड पुन्हा जीव फिरून फिरून तिथंच येतो या दुरून ह्यो झुरून एकच होतो या जीव फिरून फिरून तिथंच येतो या दुरून ह्यो झुरून एकच होतो या नशिबाच्या हाती हात ग जुळली या गाठ ग जुळली या गाठ ग जुळली या गाठ ग जुळली या गाठ ग हिचा ताप तर वाढतच चाललाय. केतन, कुठं गेलतास? गेलतो तुझ्या लाडक्या लेकीची नाटकं बघायला. एवढी तापानं फणफणा लागल्या तरी पण अंगातली गुरमी काय जात नाही तिच्या. परत नाही फिरणार म्हणाली. केतन, काय काय म्हणालास तू? तापानं फणफणायला लागले? सावी आणि कोणी आहे का तिच्या संग? म्हणजे पराग, रीना वगैरे? आणि असं कसं सोडून आलास तू तिला? मग काय करायला पाहिजे होतं मी? ती नाही गेली आपल्याला सोडून असंच? तेव्हा काय बोललीस काय तिला? मग मी तर कशाला थांबायला पाहिजे होतं? एवढं पाहूनचं नाव सांगितलं तरी पण काहीच फरक नाही पडला तिला. केतन, अरे तापानं फणफणायला लागली ती. काही झालं तरी असं सोडून यायला नको होतंस तू तिला. अरे लहान बहीण आहे रे तुझी. अगं सगळी नाती काही मी एकट्यानंच सांभाळायच्यात काय? तू एक काम कर, तू एक सावीकडे जा आणि तिला सांग की तुझ्या मोठ्या भावाचा संसार तुझ्यामुळे तुटायला लागलाय. प्लीज परत ये. सांगतेस? नाही ना? सांगा लागेल. केतन, हे बघ तू. प्लीज, त्या सावीचं लय ऐकून आलोय मी. आता तू सुरू होऊ नकोस. केतन, अरे माझी पोर तिकडे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एवढं समजा या घरासाठी करायला लागले. आणि तुला काहीच वाटत नाही हो त्याचं? आई तू सोड ग. हे बघ, तुला जर सावीची मदत करता येत नसेल ना तर निदान घरात तरी थांब. मी जाईन माझ्या लेकीकडं. जा की, जा तुझ्या लेकीकडे. पण मला कशाला घरात थांबावं लागलेस? अरे भाऊन जवळ कोणी नको काय? आता नसलं तर नसलं. आणि एवढं जर वाटतंय की नाही भाऊंबद्दल तर त्यांना टाक मेंटल हॉस्पिटलमध्ये आणि मग जा कुठं जायचंय तिकडे. हे बघा आई, माझ्यावर आधीच लई प्रेशर आहे. आता तुमच्या पण तलावर नाचायला नाही जमणार मला. केतन, याला एक काय झालंय समजना. इकडे सावी आजारी आहे, इकडे भाऊ आजारी आहे. करू तर काय करू मी? काय करू?
आई, भाऊ, आई. साबी, का असं वागतेस? का अंत बघतेस माझा? प्लीज प्लीज निघून जा माझ्या आयुष्यात, प्लीज. धैर्य, धैर्य. धैर्य. धैर्य भाऊजी, सावीसाठी गरम पेच करून आणली. अहो तिनं सकाळपासून काही खाल्लेलं नाही हो. हे प्यायल्याने तिला बरं तरी वाटेल. हा, या तू. सावी, सावी, उठ ना ग. पेज खाऊन घे बरं. सावी, भाऊजी ते उठत नाहीये. सावी, उठ बरं. चल. सावी, सावी उठ ना. सावी, भाऊजी थोडी मदत करता काय? वहिनी, असू द्या, तुम्ही जावं इथनं, मी बघतो. सावी, सावी, सावी उठ, आधी काहीतरी खाऊन घे, नाहीतर बरं नाही वाटणार. सावी, उठ. सावकाश, सावकाश. 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 सावी, हो असं करू नको, बरं नाही वाटणार तुला. खाऊन घे काहीतरी. सावी, 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 जरा व्यवस्थित झोप. सावी, सावी,
हे रे रे थांब. काय अरे काय झालं थांब. अरे अरे पराग काय करायला लागलास तू शांत बस जरा. पराग थांब ना जरा 2 मिनिटं. ते काल लय ताप भरला होता तिला म्हणून थांबलो होतो तिच्यासोबत. आता मित्र आलेत तुझे, ते घेतील तुझी काळजी. धैर्य, मला ताप आलाय म्हणून का होईना, पण तुमच्या डोळ्यात माझ्याबद्दलची काळजी बघून लई बरं वाटलं बघा. एक येत आई आला तुझा लेख. काय बायकोची काळजी घेऊन झाली. सगळ्यांसमोर नुसतं म्हणायचं माझं तिच्याबरोबर भांडण आहे. ही त्याची आई मला फसवते का तिचा पोरगा मला गंडवतोय. मामा, तुझ्या ह्या फालतू प्रश्नांची उत्तरं द्यायला वेळ नाहीये माझ्याकडं. मग त्या सावीसाठी वेळ आहे तुमच्याकडे. सांगा मला. बोला, त्या सावीसाठी वेळ आहे तुम्हाला. सांगा मला. काय बोलता इरा हे? जे दिसतंय ना तेच बोलतीये मी. आणि हे सगळं बोलायला तुम्ही मला भाग पडताय. धैर्य, तुम्हाला ना मला तिच्याविषयी वाटणारं प्रेम, मी तिची जी काळजी घेताय ना, ते सगळं कसं ती जग जाहीर करते ना ते बघा. खाली जे लिहिलंय ना ते नीट वाचा. ह्याला म्हणतात खरं प्रेम. कितीही भांडण झालं तरी बायकोची काळजी घेणारा माझा नवरा. काय तर म्हणे, डोक्याने वाण दिलाने खावा, कसा भी असला तरी होच कारभारी हवा. प्रेमाचा बाजार मांडलाय, बाजार. तुम्ही सगळे इथं काय करताय आणि हे काय? साहेब,
अहो नुसता डोक्याला ताप झालाय. सकाळपासून फुलांचे बुके येत आहेत आणि काय कामही करता येईना झालंय. लोक एवढी तुमच्याकडे येत आहेत, तुम्ही नाहीये हे सांगून सांगून आम्ही थकलो. शेवटी इन्स्टिट्यूट बंद करून आम्हाला इकडे यावं लागेल. सावी मॅडम, नवऱ्यावरूनचं भांडण मिटवाय काय भारी आयडिया काढली हो तुम्ही. एवढ्या छोट्या गोष्टीसाठी इथं आलात तुम्ही? छोट्या छोट्या गोष्टी स्वतःहून सॉल्व्ह करता येत नाही का तुम्हाला? मग पगार कशाचा घेता? उद्या येऊन बघतो मी काय करायचंय ते. निघा तुम्ही. हा काय प्रकार आहे सगळा? आम्हाला नको, या तुझ्या लाडक्या लेकाला विचार. इन्स्टिट्यूट पासून इथे येईपर्यंत बघ काय अवस्था केली गाडीची. जो तो येतोय, गुलाबाचा फुल देतोय आणि जातोय. जो तो येतोय का नाही आम्हाला एकच गोष्ट सांगतोय, धैर्यासारना सांगा राग सोडा, माफ करा, त्या सावीला कुठेतरी फिरायला घेऊन जा. हे असंच चाललंय. बाहेर कुठं जायची सोयच राहिली नाही आमची. सगळं काय चाललंय ना मला काही कळतच नाही. धैर्य, या पोरीमुळे अजून काय काय सहन करावं लागणार आहे आम्हाला. काय बोलण्यात अर्थच नाहीये. तुमचं काय पिक्चर लावला का इकडं? चला. लय हसू येतंय ना तुला? पण तुझ्या ह्या सगळ्या वागण्यानं ना मुजुमदारांना त्रास होतोय. त्यामुळे एक सल्ला देतो तुला. काय ना, आजपर्यंत जेव्हा जेव्हा मुजुमदारांना त्रास झालाय तेव्हा तेव्हा त्याचा परिणाम दुसऱ्यांना भोगायला लागलाय. ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे ती गोष्ट तुम्ही अभिमानानं का सांगताय? कर चेष्टा, पण तुला अंदाज नाहीये काय होऊ शकतंय याचा. अंदाज काय बांधायचा? एकतर चांगलं होईल नाहीतर लई चांगलं होईल.
त्याचं काय, मी जरा आशावादी आहे ना म्हणून. तुझ्या ह्याच आशा अपेक्षा कधी पोत्यात गुंडाळून इथनं निघायला लागल त्याचा पत्ता नाही. बोलणं तर बघा महाराणी सारखं आहे. शांतपणे सांगतोय, नीट ऐक. तुझं हे जे काही चाललंय ना त्यामुळं घरातले चिडलेत. रागाच्या भरात जर कुणी काही केलं तर माझी जबाबदारी नाही. त्यामुळं तुझ्यासाठी योग्य हेच आहे की गपचूप चालती होईत ना. अशी कशी तुम्ही जबाबदारी घेणार नाही? अहो 7 जन्माचं वचन घेतलंय. सुखदुःखात एकमेकांची साथ देण्याचं वचन दिलंय. जबाबदारी तर तुम्हाला घ्यावीच लागेल. शहाणपणाचा डोस द्या जरा तुमच्या मैत्रिणीला. सांभाळा, समजावून सांगा तिला. जर काही झालं ना तर त्यात माझा काही संबंध नसेल. जबाबदारी घ्यायला सांगते. साहेब, अहो नुसता डोक्याला ताप झालाय. सकाळपासून फुलांचे बुके येत आहेत आणि काय कामही करता येईना झालंय. सावी मॅडम, नवऱ्यावरूनचं भांडण मिटवाय काय भारी आयडिया काढली हो तुम्ही. कशी मरणार आहेस सांग? हं? लवकर निर्णय घे. कशी मरणार आहेस? वरनं उडी टाकून जीव देणार आहेस का दोर आणू गाळपास लावून घ्यायला? सावी, तुझ्या आयुष्यातून आता उद्याची सकाळ मी पुसून टाकेन. फक्कड प्रकरणानंतर फक्कडच्या प्यायची वेगळीच मज्जा आहे बघ. हे मात्र खरं आहे. सावे, तुझं कॅम्पेन का नाही एकदम बेस्ट चालू आहे, काय विषय नाही. तो धैर्य पण तेवढाच चिडलाय बघ. सावे, ती तुझी सासू ती तर पार डोळ्यातनं आग ओकत बघत होती तुझ्याकडं. सावे, मी काय म्हणते, आजची रात्र आम्ही दोघं थांबतो तुझ्या संग इथं. तिकडं काकी पण लय टेन्शन मध्ये आहेत. तुला असं एकटीला सोडून गेलो तर त्या अजून काळजीत पडतील. आणि तू आजारी आहेस का अजून, म्हणून आम्ही थांबतो इथं. काय? नाही नाही रीने, जे काय असेल ते खरं तुम्ही इथे नाही थांबायचं. तुम्ही घरी जा आणि आराम करा. अगं सावे, ऐक माझं. रीने, अगं तुम्ही दोघं जर इथं थांबलं ना तर धैर्य इकडे यायचेच नाही. अगं तो तसा बी येणार नाही आहे. तो मगाशीच सांगून गेलाय की तो काय तुझी जबाबदारी घेत नसतोय म्हणून. मला पण तेच बघायचंय. खरंच त्यांच्या मनात तसं आहे का अजूनही त्यांना माझ्याबद्दल काय वाटतं? आज मला त्यांची परीक्षा घ्यायचीच आहे. लय विश्वास ठेवलेला मी त्यांच्यावर. त्यामुळे मला आज शेवटचं बघायचंच आहे का त्यांच्या मनात नक्की काय चालू आहे. मी पण इतके दिवस जी परीक्षा देते ना त्याची आज शेवटची रात्र असेल. आणि त्यासाठी मला इथं एकटीला राहणं गरजेचं आहे. ऐका माझं, खरंच तुम्ही जा आणि आईला पण सांग, अजिबात टेन्शन घेऊ नको. मला काही होत नसते बघ. खरंच ऐका माझं, जा तुम्ही. सावे, अगं पण माझं तू ऐक तरी जरा. अगं मी म्हणतेय ना तुम्हाला, माझं ऐकणं कधी पण फायद्याचं ठरतं की नाही.
मा ऐका, खरंच जा. बर बर जातो आम्ही. काळजी घे आणि ऑल द बेस्ट. काय लागलं तर लगेच कॉल करायचा. चल जातो आम्ही. डन डना डन. तुम्ही पण जा आणि जाताना जरा काना बिनाला बांधा, थंडी खूप आहे. बांधतो हा, कानाला बांधून जातो. एकतर तू इथं थंडीत कुडकुडत बसल्यास, त्यात अंगात ताप आहे, त्यात आम्हाला घरी जायला लावा लागल्यास आणि त्यात आमची काळजी पण करायला लागल्यास. वा. बरं बाई, चुकलं माझं. कुडकुडत जा, पण जा आता. सावे, काळजी घे. बाय. चहा. धैर्य. आज वाटेल ते झालं तरी चालेल. खरं आज स्वतःहून तुम्हाला मला घरात घ्यावंच लागल. मुलगी समजती काय स्वतःला? दिवसभर तिला जे पाहिजे ते सगळं करून घेतलं माझ्याकडनं. माझ्यावर असा प्रेशर टाकल्यानं मी माघार घेईल आणि तिला घरात परत आणीन असं वाटतंय तिला. अरे हट. धैर्य मुजुमदार आहे मी, धैर्य मुजुमदार. आणि माघार घेणं हारणं हे मुजुमदारांच्या रक्तातच नाहीये. आईची सुद्धा लई चिडचिड झाली असणार. मला तर तिच्याशी बोललं पाहिजे. काहीही झालं तरी त्या पोरीचा विषय आज कायमचा संपवायचा आहे. हॅलो. हॅलो. धैर्य मुजुमदार बोलताय ना? हा बोलतोय, बोला. काय आहे? अहो तुम्ही माझ्या नातवाच्या वयाचा आहे ना? म्हणलं हक्कान 4 गोष्टी सांगाव्या त्या. माझ्या लग्नाला 40 वर्ष झाली. अहो इतक्या वर्षाच्या संसारानं लय काय शिकवलंय मला बघा. पण आपण पुरुष मंडळी एखाद्या छोट्याशा गोष्टीला आपण चिडून बसतो. बायकांचं तसं नसतंय हो. त्या लगेच सगळं सोडून मोकळं होत्यात. आपल्याला नाही जमत ती. आपल्याला काय वाटतं, आपण काय पण करून आपल्या बायकांना ते ऐकायला लावच. पण त्या आपल्यापासून इतक्या दूर जातात ना की ते अवघड असते. बाय नसेल तर माणसाचं आयुष्य फार खडतर आहे बघा. म्हणून म्हणतो ताणू नकासा. नाहीतर कधी कधी आपण चुकतो हे आपल्याला कळतं. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. वेळेत सावरा. एवढी गोड आणि गुणी बायको मिळाल्या तुम्हासनी. अजून कोण कोण अक्कल शिकवणार आहे मला काय माहिती. आई. आई कुठे गेली एवढ्या रात्री? काय आहे, तुझ्याकडे काही ऑप्शनच नाही ग. आणि त्यात तुझा तो पोरगा बाहेर काय दिवे लावायला लागलाय बघतेस ना. मामानं तर काही केलं नसेल ना?
पोरगी इतक्या सहजासहजी जाईल असं वाटत नाही. शेवटी तिला या मार्गानेच माझ्या वाटेतनं दूर करावं लागणार आहे. सावी, तुझा खेळ खल्लास. हा कसला वास येतोय? आई अगं काय सावी वाचवा धैर्य. सावी सावी धैर्य